रही पारा। हे मेरी माँ, तुम्ही जप करा, यज्ञ करा, तप करा, पुण्य करा, उपासना करा, साई शास्त्राचं 18 पुराणाचं अध्ययन करा, पण जर तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण नसेल तर येता श्रमे वही केवलम, केवळ तुम्ही श्रम मात्र केलेला आहे। रात्रंदिवस भगवंताची सेवा करतो, पण मुखामध्ये जर भगवंताचं नामस्मरण नसेल तर ती केलेली सेवा सुद्धा निस्वार्थ आहे। केलेली उपासना जर आपली साध्यभूत व्हावी अशी वाटत असेल तर मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण घ्यावं लागेल। आई, 50 प्रकारची सब्जी जर आपण बनवली आणि सब्जी बनवल्यानंतर जर त्या सब्जीमध्ये आपण नमक नाही टाकलं तर आहे का त्या सब्जीची काही मोल आहे का त्या सब्जीला? तशाच पद्धतीनं तुम्ही जप करा, तप करा, योग्य करा, उपासना करा, पण जर उपासना करत असताना जर तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम तर काहीही अर्थ नाही सज्जनो। म्हणून सज्जनो, भगवंताचं नामस्मरण नाही विसरल्या गेलं पाहिजे। आपण ज्या वेळेला सकाळच्या वेळेला उठतो तर पहिल्यांदा कोणी समोर दिसलं तर त्याला म्हणावं, भैया राधेश्याम, सीताराम, राम राम, गोविंद जय जय, गोपाल जय जय। आपल्याला पहिल्यांदा जर फोन आला तर पहिल्यांदा त्याला राधेश्याम घालावा। आपल्या दिवसाची सुरुवात भगवंताच्या नामस्मरणापासून करावी माणसाने। घराचे नावही देवाच्या नावावरती ठेवावी, मुलाचे नावही देवाच्या नावावरती ठेवावी, कारण केवळ भगवंताचं नामस्मरण करतो म्हणल्यानं होत नसते, जे सहज झालं पाहिजे। म्हणून भगवंताचं नामस्मरण भैया करत राहा, कारण भगवंताचं नामस्मरण संपूर्ण शास्त्राचं सार आहे। मला हे माहिती आहे, आपण जगाच्या मालकाला पकडू नाही शकत, कारण जगाचा मालक चंचल आहे। आपण त्याला काय बघितलं सुद्धा नाही। देव कसा आहे मला सुद्धा माहित नाही, तुम्हालाही माहित नाही, जगाच्या मालकाला आपण बघितलंही नाही, पण देवापेक्षा देवाच्या नामाची किंमत आहे, त्याला तर आपण पकडू शकतो ना। म्हणून सज्जनो, कधीही नाम विसरू नका।